शेतकरी मित्रांनो, रामराम. सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वरणा, ज्याला काही भागामध्ये घेवडा, पावटा, वाल असे बरेच नावे आहेत, तर ह्याच्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वरणा याच नावाने ह्याचा उल्लेख शेवटपर्यंत करू. तर वरण्यामध्ये दोन प्रकार आहेत. पहिला आहे झाड वरणा आणि दुसरा आहे वेल वरणा. तर झाड वरण्याला तारकाठीची काहीच आवश्यकता नाही. वेल वरणाला तार आणि काठी करावंच लागते, त्याच्याशिवाय वेल वरणा येतच नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जी प्लॉट बघला तर हा वेल वरण्याचा प्लॉट आहे. ह्याला तारकाठी आपण रवायला चालू केलेली आहे. तर ह्याची लागवड कशी केलेली आहे, तर ह्याची वेल वरण्याची लागवड ही 8x2 अशा पद्धतीने केलेली आहे. वेल वरणा हा जास्त दिवस चालणारा आहे. जवळपास 1 वर्षापर्यंत चालतो चलविल्यावर, आणि त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा चालू शकतो. म्हणून ह्याचं काय करायचे, जास्तीत जास्त अंतर ठेवूनच वेल वरण्याची लागवड करायची. तर ही 8x2 अशी लागवड आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या वरण्याची लागवड केला, झाड वरण्याची केला असलो तर व्हरायटी कोणती आहे ही कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि वेल वरण्याची जर लागवड केला असलो तर ती कोणती व्हरायटी लावला हे सुद्धा तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा. ही जी वेल वरण्याची व्हरायटी आहे, तर ही अंकुर कंपनीची 183 नंबरची व्हरायटी ही आपण लागवड केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, वरणा ह्याच्यावर जवळपास आपण आता रेग्युलरमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत. कारण बऱ्याच शेतकऱ्याचे मला फोन येऊ लागलेत की वरण्यावरील कीड नियंत्रण होईना गेल्या, आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वरण्यावरील जो शेंडा पिवळा पडते तो व्हायरस रोग कंट्रोल होईना गेला, त्याच्यापायी काय उपाययोजना करावं हे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. तर ह्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते सविस्तर माहिती आपण घेऊन येणार आहोत. त्याच्यापायी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.